साहेब लय दम लागलाय, थोडा ब्रेक घेऊया का? ब्रेक कशाला, रजाच घेऊ, सुट्टी घेऊ आपण, उद्या सकाळी येऊ. आरोपींना सांगू तुम्हाला काय बदलायचंय ना ते बदला. तुमचं बदलून झालं की आम्हाला फोन करा, मिस कॉल द्या, मेसेज करा, आहे की नाही? काय बरोबर ना? 2 बायकावाले देशमुख. नाही साहेब तसं नाही, काय माझे दोन्ही हात भरून आले तो. घरी जा, नोकरी सोडा, एक एक करून ब्रेक घ्या. ये रे. कडे कडे ना. गोपाळ, आता काय करायचं? आपण काय करायचं नाही, शांत राहा तुम्ही फक्त. शांत कसं बसायचं? समोर काय चाललं दिसतंय ना. आपण काय करायला गेलो तर आपल्यावर संशय येईल, आणि आपण काय बोललो त्याच्यावर जामकर विश्वास ठेवणार आहे का? कुसबुस 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 काय चाललंय? 2 बायकावाले देशमुख. हा, उघडकीस आल्यावर कुठे पळून जायचं, कुठे लपायचं, सगळं चाललंय ना मनात कलबत. हो जामकर साहेब, अहो आता गोपाळ कशाला वाढताय याच्यामध्ये? अहो ती देव माणूस आहे गावचा. नाहीतर काय, मागच्या वेळेस गरज नसताना अख्ख्या गावासमोर शर्ट काढायला लावला आमच्या देव माणसाला. पोलिसांची संशयाची सोयी सगळ्यांवर फिरत असते. आमच्यासाठी कुणी छोटा माणूस नाही, कुणी देव माणूस नाही. असा माझा तुझ्यावरही संशय आहे. गंमत गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. रंजना अक्का, अहो चहा काढलाय का बघा जावा की. नाही झालं अजून, झालं की येईल ना. बस ग. तुम्ही जातीनं लक्ष घातलं तर चहा लवकर येईल. तर नेपथ्याची जबाबदारी मी सांभाळतो. नेपथ्य रिप्लेसमेंट मार्तंड जामकर. कर कर. हिने जर काम केलं ना तर दिवस उजडेल. अहो मस्त पाण्यात बसायला कटाळल, पण हिला बसायचा कटाळा नाही यायचा, कळलं का? आता गा बसा की जरा, सगळ्या लोकांसमोर काय बोलताय मला? बघा बघा बघा, या ठिकाणी किती मोठं मन आहे ते. वाड्याच्या माग खड्डा खंदत असताना सुद्धा पोलिसांना संशय आहे की खड्ड्यात काहीतरी पुरलेलं आहे. तरी घरातली आई फुलात आई सगळ्यांसाठी चहा घेऊन आली चहा घेऊन चहा आली. सुधाकर घोटभर चहा घे की. एका वेळेस एक. ड्युटीवर असताना चहा पिणे लाज घेण्यासारखं आहे. यावरूनच पुढे चहा पाणी हा शब्द रूढ झाला आणि आपण बदनाम झालो. राहू दे, यांना दे आता. एक मिनिट सायलेन्स. राऊत बाहेर. बघा, या ठिकाणी जामकर साहेब लाईव्ह खड्ड्यात गेलेले आहेत. त्यांना असं वाटतंय खड्ड्यात काहीतरी आहे, काहीतरी पुरलेलं सापडलंय. काय हे मी तुम्हा सगळ्यांना दाखवणार आहे. नक्की बघत राहा. लावा ताकद. अरे माझं 20 लाख असतील. ह्यो हिम्मतराव लबाड आहे. माझं चोरलेलं पैसे इथून ठेवलं असतील. टाका टाका, माती टाका माझ्या अंगावर. जिवंतपणीच गाडून टाका मला. थडगं बांधा माझं. मार्तंड जामकर मेमोरियल MJM. चला मागवा सगळे, मागवा. मागवा चल. सुधाकर
अरे मी हाडाचा पत्रकार आहे ना, माझी इथं गरज आहे आता. अरे हाडाचं हाड तिकडे हाड. गोपाळ, हीच वेळ आहे खरं खरं सांगून टाकायची. नको आप्पा, तुम्ही शांत बसा, काय करू नका. अरे काय हातकडे पडल्यावर सांगायचं वय? हा, पण मी काय म्हणतो, आपण काही केलंच नाही तर घाबरायचं कशाला? मी बी तेच म्हणतोय, आपण काही केलंच नाही तर घाबरायचं कशाला. तुम्ही शांत राहा, शांत राहा. ब्रेकिंग न्यूज, मोठी ब्रेकिंग न्यूज. तुम्ही पाहत आहात, या ठिकाणी हाड सापडले म्हणजे 100% या ठिकाणी डेड बॉडी असली पाहिजे. लाकूड आहे. हौसा ऋतिक, लहान पोरांचं काय काम इथं? जा चला. नाही नाही, मी मोठा आहे, मी थांबणार. याला 8 टाका. आणि मी तर ह्याच्यापेक्षा पण मोठी आहे, मी पण थांबणार. हिला सुद्धा 8 टाका. नाही. ए, जाता का तुम्ही दोघात? का देऊ 2 रट्ट? बोल काय? काय दगड आहे की मूर्ती? काय साहेब, मूर्ती तर कोरलेली असते ना, हा तर झिजलेला दगड वाटतोय. साहेब, देवाचाच आकार दिसतोय, पण एवढा पण नाही. लांबून काही कळत नाही, पण देवाची मूर्ती असल्यासारखं वाटतं काय. अरे ही मूर्ती नाही, स्वयंभू मूर्ती आहे, आपल्या गावात प्रकट झाली. तरी मी विचार करतोय बरं का, आमची काही सारखी हंबरतीय का, ओरडतीय का, ही दाखवायचं होतं होय राणी तुला. जामकर साहेबांच्या हातून तू इथं आली होय. लागा लागा लागा, मूर्तीकडे बघितलं का? काय तेजस्वी रूप आहे, दैदिप्यमान. डोक्यात डोळे कसे आहेत, डोळे तर अगदी मोत्यासारखं डोळे आहेत. मोती बाबाच्या नावानं, अरे मोती बाबाच्या नावानं सांग भलं बोला. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.